एमपीएससी ॲस्पिरंट. तर आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत ज्याच्यावर आयोगानं खूप वेळा प्रश्न विचारलेले आहे आणि ते मी प्रश्न सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो स्क्रीनवर आणि वाचून सुद्धा दाखवतो. तर नकाशा थ्रू मला काही पॉईंट तुम्हाला क्लिअर करून द्यायचे आहे किंवा नकाशावर सुद्धा याच्यावर प्रश्न आलेले आहे. ते म्हणजे टॉपिक कोणता आहे, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या डोंगररांगा आणि कोणत्या खोऱ्यामुळे, नदी खोऱ्यामुळे कोणत्या डोंगररांगा वेगळ्या झाल्या, हे गोष्टी मला तुम्हाला आणि मला सुद्धा क्लिअर करून घ्यायच्या आहे. तर मित्र, आज बघू आपण ते नद्या कोणत्या आहे किंवा नदी खोरे कोणते आहे ज्यांच्यामुळे ते डोंगररांगा विलग झालेल्या आहे. आणि सोबतच आपण एक सोपी आणि छानशी ट्रिक लक्षात घेऊ आणि त्याच्यामुळे हे डोंगररांगा आणि नद्या एकाच वेळी आपल्या माइंडमध्ये फिट राहणार आणि ते ट्रिक तुम्ही तुमच्या अभ्यासात वापरू शकता. तर चला बघू कोणत्या डोंगररांगा आहेत ते. बघा, सर्वात दक्षिणेकडली डोंगररांग ती म्हणजे शंभू महादेव. आणि शंभू महादेव डोंगररांग हे कोणत्या दोन नद्यामुळे विलग झालेली आहे ते तुम्हाला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वात दक्षिणेकडली नदी जर म्हटलं आपण तर ती आहे कृष्णा. आणि शंभू महादेवाच्या उत्तरेकडली ती नदी म्हणजे भीमा. शंभू महादेव डोंगररांगाच्या वरची किंवा उत्तरेकडली डोंगररांग ती आपल्याला सांगता येणार हरिश्चंद्र बालाघाट. बालाघाट जे आहे ते बीडमध्ये येते, हे लक्षात ठेवता एक पॉईंट, कारण याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि त्याच्यानंतरची जी नदी आहे ती आहे गोदावरी. गोदावरीच्या उत्तरेकडे जी डोंगररांग आहे तिचं नाव आहे सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठा डोंगररांगेच्या वर जी नदी आहे तिचं नाव आहे तापी. आणि सर्वात उत्तरेकडील आणि महत्त्वाची डोंगररांग म्हणजे सातपुडा. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. ते तापीच्या उत्तरेला आहे. आणि सातपुडा डोंगररांगेच्या उत्तरेला एक नदी आहे ती म्हणजे नर्मदा. महाराष्ट्रात 54 किलोमीटर वाहते आणि बाकी भारतात वाहते. तर ह्या झाल्या डोंगररांगा महत्त्वाच्या आणि कोणत्या नदी खोऱ्यामुळे त्या वेगळ्या झाल्या हे आपण या नकाशामध्ये दाखवलेलं आहे. या नकाशा थ्रू हे प्रश्न घेण्याचं एक कारण एकच आहे, कारण मागच्या म्हणजे काही एका पेपर सेटमध्ये हा नकाशा विचारला होता आणि हे ब्लँक डोंगररांगा दिल्या होत्या ABCD मध्ये. तर विचारलं होतं ए नंबरची डोंगररांग कोणती आहे. तर त्याच्यामुळे मी हे नकाशा थ्रू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आता बघू आपण महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे डोंगररांगा आणि नद्या एकाच ट्रिकमध्ये कशा लक्षात ठेवायचा. तर बघा ट्रिक्स काय आहे. कृष्णा, शंभू, महादेव, भीमा. कृष्णाला कृष्णा ठेवा, शंभू महादेवला आणि भीमाला शंभू करा. शंभू म्हणजे हे शंभू महादेव डोंगररांग आणि हे भीमा लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाटला करा हरीश, फक्त हरीश. हरिश्चंद्र बालाघाट झाल्याच्या नंतर गोदावरीला फक्त गोद करा. गोद म्हणजे आपण जे अडॉप्ट करतो एखाद्या व्यक्तीला ती गोद. इथं मराठी हिंदी दोन्हीची आपण ट्रिक बनवलेली आहे, तुम्ही व्यवस्थित बघा. आता गोदच्या नंतर आपल्याला एक शब्द एक्स्ट्राचा वापरायचा आहे, ते म्हणजे आपल्याला कट करायचा आहे. घेतली, गोद घेतली. कृष्णा, शंभू, हरीश, गोद घेतले. त्याच्यानंतर सातमाळा, तापी, सातपुडा, नर्मदा. हे गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या. सातमाळाला 7 करायचा आणि तापी, सातपुडा, नर्मदा याला तासानं करायचं. तासानं. तर ट्रिक्स बघा कशी आहे. कृष्णा, शंभू, हरीश, गोद घेतले 7 तासानं. आपल्याला इथं फक्त एकच शब्द हे काढायचा आहे याच्यामधून, घेतली, याला कट करायचा फक्त. बाकी कृष्णा, शंभू, हरीश, गोद घेतले 7 तासाने इथं. आणि एक लक्षात ठेवा, गोद जे आहे ते गोदावरीसाठी आहे आणि आपण हे एक हिंदीमध्ये वापरलेला आहे शब्द. तर बाकी सर्व मराठीमध्ये आहे. तर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि या ट्रिकनुसार प्रश्न सुटते का बघा. आता बघा, कृष्णा सर्वात दक्षिणेकडली नदी. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगररांग सगळ्यात अति दक्षिणेकडली डोंगररांग, तर ती शंभू महादेव. आणि भू जे आहे याला भीमा करा म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. हरीशला हरिश्चंद्र बालाघाट आणि गोदावरी. 7 म्हणजे सातपुडा आणि तापी. सातपुडा, तापी, नाही सातमाळा आणि तापी. 7 म्हणजे सातपुडा आणि तासानं म्हणजे तापी, सातपुडा, नर्मदा. आणि हे 7 जे आहे ते आहे सातमाळा अजिंठा डोंगररांग. तर हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ही ट्रिक्स लक्षात ठेवा आणि एक मार्क फिक्स करा, कारण याच्यावर नाही का खूप सारे प्रश्न विचारलेले आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि याच्यावर जर प्रश्न आला, मी याच्यावरले काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो, मी तुम्हाला दाखवतो. मी काही प्रश्न काढले लेटेस्ट नाही का, याला कंबाईन ग्रुप बी 2024
2024ला आत्ताच कंबाईन ग्रुप बीच्या 2024ला याला 2 प्रश्न आलेले आहेत. ते म्हणजे मी पहिला प्रश्न तुम्हाला दाखवतो. बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत कोणती आहे? शंभू महादेव पर्वतरांग, विंध्य पर्वतरांग, बालाघाट पर्वतरांग किंवा सातपुडा पर्वतरांग. उत्तरेकडे कोणती आहे? बघा, सातपुडा पर्वतरांग. प्रश्न सुटला असता ग्रुप बीच्या 2024ला आलेला आहे मेन्सला. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगररांगा पसरल्या आहेत, त्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. त्या ट्रिक्सनुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवतो. फक्त आपलं हे लक्षात ठेवा, हे दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. हिची उलटी आपली उत्तरेकडून दक्षिणेकडे होणार. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे कसं सांगता येईल आपल्याला? सातपुडा रांग पहिली, त्याच्यानंतर सातपुडा रांग, त्याच्यानंतर येईल सातमाळा अजिंठा, त्याच्यानंतर येईल हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्यानंतर येईल शंभू महादेव डोंगरा. ठीक आहे, ही ट्रिक लक्षात ठेवली तर तुमची हे प्रश्न सुटून जाणार. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आलेला आहे 2024च्या पिढीला, ते म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग कोणत्या नद्या दरम्यान वाहते? शंभू महादेव डोंगर रांग. आता शंभू महादेव डोंगर रांग कोणत्या नद्या दरम्यान वाहते? हे कृष्णा आणि भीमा, हे शंभू महादेव डोंगरा. 2 नद्याच्या मध्ये कोणती रांग आहे? शंभू महादेव डोंगरा. ठीक आहे, तर हे पण प्रश्न सुटला असता. बघा किती प्रश्न आलेले आहे सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर हा नकाशातून प्रश्न आलेला आहे. बघा, नकाशातील डोंगर ओळखा असा प्रश्न दिलेला होता. आणि अ मध्ये नाही का हरिश्चंद्र, ई मध्ये शंभू महादेव, अ मध्ये सातमाळा, ई मध्ये हरिश्चंद्र, अ मध्ये शंभू महादेव, ई मध्ये बालाघाट, अ मध्ये शंभू महादेव, ई मध्ये हरिश्चंद्र. तर आपल्याला डोंगररांग विचारली होती सर्वात खालची, ती म्हणजे शंभू महादेव. याला बी ऑप्शन दिलं होतं. आणि ते ए बी 2 विचारल्या होत्या, ए आणि बी. ही एक डोंगररांग विचारली होती, ही एक डोंगररांग विचारली होती. म्हणजे ए साठी होती आपल्याला हरिश्चंद्र आणि बी साठी होती आपल्याला शंभू महादेव. ठीक आहे, हे एक प्रश्न आला होता. अजून एक प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मी. 2018ला एक प्रश्न आला होता, उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगाचा क्रम कोणता? बघा, प्रश्न उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगाचा आलेलाच आहे. अजून एक प्रश्न आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, हे 2022 राज्यसेवा मुख्याला आलेला प्रश्न आहे. बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीपासून खालील डोंगर रांगाचा कोणता क्रम बरोबर आहे? तर हे सुद्धा एक क्रमावर प्रश्न होता, या ट्रिकनुसार सुटतो. अजून एक प्रश्न आलेला आहे 2013ला, चुकीचा पर्याय शोधा असा प्रश्न आला होता. भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगाच्या दरम्यान आहे असा पहिला ऑप्शन होता. दुसरा होता गोदावरी नदीचे खोरे सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगाच्या दरम्यान आहे. तिसरा पर्याय होता तापी नदीचे खोरे सातमाळा अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगाच्या दरम्यान आहे. चौथा पर्याय होता कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगर रांग आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांग. हे सातमाळा अजिंठा आणि शंभू महादेव कसं येणार? म्हणून इथं पर्याय फक्त ड चुकीचा होता. कारण कृष्णा नदीचे खोरे जे आहे ते शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेला आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा होता. ठीक आहे, तर एवढे सारे प्रश्न आलेले आहे. मी तर काही तुम्हाला दाखवण्यासाठी छोटेसे प्रश्न काढलेले आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे प्रश्न आलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला आणि तुम्हाला जर वाटलं असेल की खरंच ती खूप सुंदर आहे आणि लक्षात ठेवण्याजोगी आहे, तर तुम्ही नाही का व्हिडिओला शेअर करा मित्रांसोबत. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.